पंढरपुरामध्ये पण भगवंत पांडुरंगाचा नाही, माता रुक्मिणीचं पटलं नाही. तसं आज आपल्या घरापर्यंत आलेलं आपल्या नवरा बायकोत पटत नाही. म्हणून पंढरपूरमध्ये गेलं तर बघा भगवंत पांडुरंगाचं मंदिर एकच आहे, पण माता रुक्मिणी एका रावळामध्ये आहे आणि भगवंत पांडुरंग एका रावळामध्ये आहे. कारण संत पंढरपूरला जायचे पण प्रत्यक्ष भगवंत पांडुरंग संतांच्या घरी येऊन काम करायचे. काय बुवा, म्हणून संगत चांगल्याची करायची. पंगत चुकली तरी चालेल पण संगत चांगल्याची करायची. कारण सुदामाची कृष्णाबरोबर संगत होती म्हणून सुदामाची नगरी पूर्ण सोन्याची होती. रावण 14 चौकट रावण पूर्ण लंका सोन्याची होती, पण मात्र बंधून स्मशानभूमी त्याची मातीची होती. पण सुदामा असा होता फाटकी लंगोटी होती, पण सुदामाच्या नगरीमध्ये स्मशानभूमी पण सोन्याची होती. हा संगतीचा परिणाम आहे. एक वेळ पंगत चुकली झाली बुवा. आज हे बघ कसे कलरान लाल लाल झालेले आहेत ते गुलालाने, म्हणजे किती ह्या त्याने ह्या मातेला नाचवला नाही दिवसभर आहे. हीच प्रथा आपल्या कोकणातली घेतली. पण आम्ही कोकणातले काय माहिती आहे, वर्षाकाठी आम्ही होळीला गावी जातो. होळीला का, कारण वर्षभर देव आमचा देवळात येत असतो, पण होळीच्या वेळी शिमग्याला तो देव आमच्या घरी आम्हाला भेटायला येतो. ही एक प्रथा. पण बुवा हे बघ अजून कसं बसले, पण ह्या भवानी मातेला ह्या मातेला भजन लेट करायचं म्हणून तुम्ही धावल्या भटकत आपण दोघा तामटावून काढ, हसू नको. पण एक बरं आहे इथे नेट नाही. तो यादी इकडे इकडलं बरं आहे. आमच्या तिकडे नेट असलं ना सगळी देवळात पोरं पबजीवरती खेळत असतात. पबजी गँग लय भारी आहे. तो गँग खेळून मारायचा असतो मोबाईल. मार 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 इलो इलो येता 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 लय खतरनाक गेम. तो लोक दिवसभर पबजीत असतात पोरं. ते आता आमच्या बाजूला एक पोरगा आहे ना, तो सांग सकाळ पबजी होते. घरात लोक विमान पाठवलं आणि वैकुंठामध्ये घेऊन जायला आले बघा. जिवंतपणे वैकुंठामध्ये या पृथ्वीवरती या भूतलावरती
असे स्वर्गातून जाऊन आलेले 3 व्यक्ती आहेत. त्याच्यात एक व्यक्ती अशी आहे आणि एक वनस्पती आहे, स्वर्गातून जाऊन आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपले प्रत्यक्ष भगवंत पांडुरंगाने त्या तुकोबारायांसाठी विमान पाठवलं. काय फक्त नामस्मरण, हा किती याच्यात पावर आहे नामस्मरणामध्ये, नाही का? विमान पटवले तुकोबाला, विमान पटवले तुकोबाला, त्यात काय तुझा कमीपणा झाला, त्यात काय तुझा कमीपणा झाला. जिवंत बनी बैठकीला जाणे. पण सध्या समाज भरकटत चाललाय, सध्या समाज व्यसनी झालाय. व्यसन म्हणून बंधूंनो, व्यसन करू नका. समाज व्यसनी झालाय. असंच झालंय एकदा दारू पिणारा, गुटखा खाणारा आणि सिगारेट पिणारा. हॅलो, काय आला? हे तिघांना भेटायला यम आला. पण यम कसा आला, तो तयारीतच आला. दारू पिणाऱ्याला वर्षभर दारू पुरेल एवढी त्याला दारू दिली. याने काय एका रूम मध्ये टाकलं आणि त्याला सांगितले तुला झिपेल तेवढी पी, आणि बाहेरून रूम बंद केला. त्याच्यानंतर गुटखा खाणाऱ्याला वर्षभर गुटखा पुरेल, काच मोठ्यात बारका टाकायचा, मोठ्यात बारका टाकायचा, काच करून त्याला पण सांगितलं तुला वर्षभर गुटखा पुरेल एवढं गुटखा दिलेला आहे. नंतर राहिला सिगारेटवाला, त्याला सिगारेट दिली, त्याला पण सांगितलं तुला वर्षभर सिगारेट पुरेल एवढी दिलेली आहे. तिघांचे 3 रूम बंद केले. यम निघून गेला आणि 6 महिन्यानं आला. 6 महिने आल्याबरोबर पहिले दारू पिण्याचा दरवाजा उघडला. खुर्चीवरती सांगाडा हो जळला, त्याचा होता, जळलं होतं. छाप वास मारायला लागला. त्याचा रूम त्यांनी तसाच ठेवला. सिगारेट म्हणजे गुटखा खाणाऱ्याकडे गेला. तो पण बाबूराव गुटखा खाऊन छाप त्याचं पण सांगाडच राहिला होता. आता म्हणतो सिगारेट पिणाऱ्याचे काय हाल झाले ते बघूया येऊ म्हणतो. फक्त त्याचा दरवाजा उघडला, टाळा उघडला आणि आज डोकावून पाहिलं, तो भाऊ खुर्चीवर बसलेला असा बघत होता. असा यमान डोक्यावरती हात मारला. अरे बोलतो दारू पिणारा, बोलतो जाग्यावर म्हणतो कुसलाय, गुटखा खाणारा खुर्चीवर सुकलाय, आणि तू म्हणतो अजून तसाच आहे. तो मनुष्य सांगतो यमाला, अरे म्हणतो यमा, त्याला म्हणता वर्षभर पुरेल एवढी म्हणतो तू त्याला दारू दिली, नंतर त्याला म्हणता वर्षभर पुरेल एवढं तू म्हणतो गुटखा दिलाय, मला वर्षभर पुरेल एवढी म्हणतो तू सिगारेट दिलीस, माचीस कोण म्हणतो तुझं बापूस देईल. विमान पटवले हो बाला, विमान पटवले हो बाला, त्यात काय तुझा कमीपणा झाला, त्यात काय तुझा कमीपणा झाला. हो 13 दिवस त्यांनी उपवास केला, 13 दिवस त्यांनी उपवास केला. सोडलं भगवंत पांडुरंगाच्या भजनामध्ये तल्लीन झाल्या. धनीने सोडले गणगोताला, धनीने सोडले गणगोताला. तिने केवढा त्याग केला, तिने केवढा त्याग केला. तू वाटेल त्या बोलतील संत नीला, वाटेल त्या बोलतील संत नीला. बरे नव्हे बोलले
कोळबा काका भजने दंग झाले काय कोळबा. आता तुम्ही बिल्डिंग मध्ये राहू केला समाजला बरं आला. बिल्डिंग मध्ये गेले ते पहिले बैठक गाडीमध्ये राहायचे. आमची स्लम एरिया पण स्लम एरियामध्ये मजा भारी आहे ना. आता बिल्डिंग मध्ये गेले एकदा त्यांच्याकडे गेलो होतो मी. स्लम एरिया डोंबिवलीला आहे. चाळ आहे मोठी 100 रूम आहे. ते 2-3दा बघितलं मी. बुवानी पण चिंपाड भरला मी मांडली तो दंग झाला गोरा वदनात दंग झाला. दुडविले बाळाला चिकलक दुडविले बाळाला. हो नाही विसरला हरिनामाला नाही विसरला हरिनामाला. ठाऊक आहे ना ठाऊक आहे ना ठाऊक आहे ना तुला. महाबळेश्वर मधले एक सुपर प्रसिद्ध असं नामचीन बुवा आहे. म्हणून बुवाकडेच येणार ते. एक प्रथा आहे भजनाची. बुवांपर्यंत येणार ते. संध्याची गँग कशी असतात काय येतं की ती गँग नाही. हरिनामाची गँग तो 100 किलोमीटर असेल ना पण येणार. 5 पुण्यावरून इथपर्यंत आले आणि तुम्हाला ते व्यवस्थित घेऊन आले. तेवढे दांडकी काढलेली होते मग अशा मंडळामध्ये. दे गावाचे दे तुपाचे एवढे अरे ते गेले रिक्षातून एवढे होते चापण. ते लॉकडाऊन मध्ये खाल्लात ते बापू. लॉकडाऊन मध्ये लय मार खाल्लाय मी. आता माझ्या मित्राची आई वारली. आता ही चांगले बुवा मतलब बोलतात चांगले. मांडीला गोंधळ आहे हे गोंधळ मांडीला गोंधळ आहे हे गोंधळ मांडीला गोंधळ आहे हे गोंधळ मांडीला गोंधळ आहे. कुंभधाई आई माझी गोंधळाला ये गोंधळ मांडीला गोंधळ आहे. हे वारा म्हणतो वावटळ उठली तो मोहार गेला. हे वारा म्हणतो वावटळ उठली तो मोहार गेला. हे तो मोहार गेला तो शंकराला दिला. हे वारा म्हणतो वावटळ उठली मंगळवार गेला. हे वारा म्हणतो वावटळ उठली मंगळवार गेला. हे मंगळवार गेला तो गणपतीला दिला. तो पांडुरंगाला दिला. देवाला म्हणतो वावटळ उठली बुधवार गेला. देवाला म्हणतो वावटळ उठली बुधवार गेला. हे बुधवार गेला तो दत्तगुरूला दिला. देवाला म्हणतो वावटळ उठली शुक्रवार गेला. देवाला म्हणतो वावटळ उठली शुक्रवार गेला. हे शुक्रवार गेला तर कुंभण माईला दिला. देवाला म्हणतो वावटळ उठली शनिवार गेला. देवाला म्हणतो वावटळ उठली शनिवार गेला. हे शनिवार गेला तो मारुतीला दिला. तो सूर्य देवाला दिला. उदे गंगे उदे उदे
धन्यवाद. ह्या ठिकाणी गजाची सांगता करतो आता, कारण पोळबुवाला पण कार्यक्रम करायला. दुसरी गोष्ट आता पुन्हा सकाळी आपल्याला निघायचं आहे, कामावर जायचं आहे, लेट झालं. हेही मायबा भजन सीजन बसले, जे बसले ते बुवा मग तुम्ही सांगितलं तसे गर्दी नको पण गर्दी आहे. पण बुवा काय माहिती आहे, परफॉर्मन्स भारी आहे. थोडी भाषा बदल ऐकला मारतलो हादळतलो याला काय समजणार नाही. ते मारतलो हादळतलो करतलो हे दांडका काढतलो. दिगंबरा दिगंबरा त्रिपाद वल्लव दिगंबरा 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 त्रिपाद वल्लव दिगंबरा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता, हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान, राम लक्ष्मण जानकी